आवाज महाराष्ट्राचा। नागपूर चाळ परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला। येरवडा परिसरातील हजारो नागरिक मोर्चात सहभागी। परभणी येथे संविधान शिल्पाचा अपमान झालाय आणि याचा निषेध करण्यासाठी परभणी येथे नागरिक रस्त्यावर उतरले आणि यात पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। यातील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांच्या चौकशी दरम्यान मृत्यू झाला आणि या दुर्दैवी घटनेची चौकशी व्हावी तसेच या घटनेतील दोषींवर गुन्हा नोंदवण्यात यावा यासाठी आज मंगळवार दिनांक 17 संपूर्ण नागपूर चाळ बंदचे आवाहन करण्यात आलं होतं। तसेच परिसरातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। याला दुकानदार, पथारी व्यावसायिक तसेच नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने प्रतिसाद देण्यात आला। या मोर्चाचं नियोजन माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ यांनी केलं होतं। येरवडा येथील नागपूर चाळ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड समता नगर परिसरातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सांगता लुंबिनी उद्यान महाराष्ट्र हाऊसिंग येथे सभा घेऊन करण्यात आले। यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपला निषेध व्यक्त केला। डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर पुणे यांच्यासोबत प्रसार माध्यमांनी संवाद साधलाय। पाहूया सविस्तरपणे ते काय म्हणाले। देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण केंद्र आणि राज्य सरकार हे वर्ष साजरं करते आणि या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रीएम्बलची मोडतोड या ठिकाणी परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं होते। ही अत्यंत निंदनीय निषेधार्ह घटना आहे, त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो। या ठिकाणी आज आपण पाहतो संपूर्ण देशामध्ये ह्याचे पडसाद उमटलेले आहेत। देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये लोकसभेमध्ये या ठिकाणी 2 दिवस चर्चा घडवून आणली जाते संविधानावरती आणि या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले एक जण देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत नाही। त्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करतो हे या ठिकाणी सांगू इच्छितो। ज्या नराधमाने ही घटना घडवून आणली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा अजून देखील झालेला नाहीये, तो तात्काळ दाखल करावा ही मागणी देखील आम्ही आज या ठिकाणी करत आहोत। तसेच ज्या पोलिसी बळाचा वापर करून मुलांवरती कोम्बिन ऑपरेशन केलं, खोटे गुन्हे दाखल केले, दरोडेचे गुन्हे दाखल केले, जाळपोळीचे गुन्हे दाखल केले, त्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिला, पोलीस कोणता अधिकारी होता ज्यांनी हे सगळं घडवून आणलं, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतोय। आज आपल्या पुण्यामध्ये प्रभाग 2 मधील सर्व जाती, धर्म, राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापारी असोसिएशनने आपण पाहतो हा कडक बंद पाळण्यात आलेला आहे। व्यापारी बरोबर पथारी व्यावसायिकांनी देखील बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदच्या माध्यमातून आम्ही हा सरकारला या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। सरकारचा निषेध व्यक्त करतो, पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो आणि माथेफिरूच कसा येऊ शकतो हे करायला, हे सरकार मुळात माथेफिरूच्या पाठीमागे आहे, सरकारच माथेफिरू आहे असा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे। हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि तात्काळ कालकथित शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।